निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। सगळ्या गुरुबंधूंना वंदन करतो आणि गुरु आज्ञेप्रमाणे पुढील कार्याला सुरुवात करतो। अडबंगी, चौरंगी, रेवण, तुम्ही कृष्णा नदीच्या दिशेने चालायला सुरुवात करा। तुम्हाला जसे संकेत मिळतील तसे कार्य पुढे सुरू करा। शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम ओम नमः शिवाय। गोरक्ष, यानंतर तुझ्यावर खूप मोठं दायित्व आहे। मच्छिंद्र नंतर तुला नाथपंथाचा प्रसार करत मनुष्याच्या कल्याणाचं कार्य करायचं आहे। शाबरी मंत्रांचा अचूक उपाय लोकांसाठी करायचा आहे। तुझ्या वाणीतून जे काही येतं आहे ते शब्दबद्ध करत ग्रंथ संपदा तयार करायची आहे। आणि हे करत असताना नाथपंथामध्ये जे साधक येतील त्यांना घेऊन पुढे जायचे आहे। होय गुरुदेव। त्यानंतर 32 शिराळा या गावी तू जावस आणि ते स्थान तू ग्रहण करावं। तिथूनच पुढच्या कार्याची दिशा तुला संकेत मिळतील तशी करावी। तुझ्यासोबत भरतरी आणि चरपटीलाही घेऊन जा। जशी आज्ञा गुरुदेव। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण। शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु। एक नाद व्यापुनी त्रिभुवन। नवनाथांनंतर 84 सिद्ध नाथ संप्रदायामध्ये खूप मोठं कार्य करते। त्या दिशेने नाथ संप्रदाय पुढे घेऊन जायचा आहे। गुरुदेव, आपण नेमकं कुठे जाणार आहोत? कानी, तुझ्यासाठी मी एक स्थान निश्चित केलेले आहे। ते स्थान तू पाहावे, तुला ते आवडले तर ते स्थान तू ग्रहण करावे अशी माझी इच्छा आहे। गुरुदेव, ते स्थान आपण निवडलेलं आहे। ते मला आवडायचा न आवडायचा प्रश्नच येत नाही। गुरुदेव, तो मी प्रसाद समजेन आणि त्याचा स्वीकार नक्कीच करेन। मग असं असेल तर आपण न थांबता तिथे पोहोचूया, मग तुला सगळं काही स्पष्ट होईल। गुरुदेव, मी ते स्थान ग्रहण करेन, परंतु आपण माझ्यासोबत तिथे थांबणार आहात ना? कानी, गुरु आज्ञा आहे, त्यामुळे मला तुला त्या स्थानावर बसून पुढे प्रस्थान करावं लागेल। गुरुदेव, मी आजपर्यंत तुमच्या सोबत भ्रमण केलं, तुमची सेवा केली, मग तुम्ही मला ह्यानंतर असं एकटं सोडून का जाता? श्री दत्त प्रभू आणि श्री महादेव यांनी पुढे निश्चित काहीतरी योजले असेल कानिपा, आणि ते साध्य करायचं असेल तर आपल्याला त्यांची आज्ञा पाळावी लागेल। चल, थांबूया नको।
नाथ संप्रदायामध्ये एक महत्वाचा टप्पा पार पडला आहे। सगळे नाथ चिरंजीव आहेत, ते अखंड कार्य करत राहणार, परंतु त्यासाठी निश्चित मार्ग ठरवला पाहिजे। खूप कार्य करावं लागणार आहे, खूप ऊर्जाही खर्च होणार आहे। पुढचा मार्ग देखील सहज सोपा नाही, अनेक परीक्षेचे प्रसंग येणार आहेत। नाथांच्या कार्याचा अधिकाधिक विस्तार करायचा आहे। आपण सांगितल्याप्रमाणे ह्या दिशेने अखंड चालतो आहोत, पण अद्यापही आपल्याला कोणता संकेत कसा नाही मिळाला। गुरुदेवांना सांगितलं आहे म्हणजे संकेत मिळेलच। आज नाही तर उद्या मिळेल, आता नाही तर नंतर मिळेल, तर आपल्याला असं थांबून चालायचं नाही। ह्या निमित्तानं आपण तिघं एकत्र चाललो, बोललो, नाहीतर एकत्र चालायला बोलायला कुठं वेळ मिळायचा। आपण चालत होतो तेव्हा कडेला अनेक पशुपक्षी आपल्याकडे पाहत होते, आणि हेच ते नवनाथांपैकी नाथ असे ते म्हणत होते। ज्या मच्छिंद्रनाथांनी संजीवनी समाधी घेतली त्यांचेच हे नाथ असे ते म्हणत होते। गुरुदेवानं समाधी घेतली आहे म्हणजे आता ह्या मोर गुरुदेव दिसायचं नाहीत। असं का म्हणता आहात तळबंगीनाथ? दिसणार ते। त्यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही श्रद्धेने मला हाक माराल तेव्हा मी येईल, मी आहे। मलाही असं वाटतंय की ते दृष्टीआड जरी गेले असले तरी ते आपल्याला दिसतील, आपल्याला भेटतील। आदेश आदेश अलख निरय अलख निरय अलख निरय। गुरुवर, आपण अखंडपणे चालतो आहोत। असं कोणतं स्थान आहे जिथे आपल्याला पोहोचायचं आहे? हे काय कानिफा, आपण अगदी जवळ आलो आहोत। भविष्यात हे स्थान तुझ्या नावाने प्रसिद्ध होणार आहे। मढी मढी या नावाने प्रसिद्ध होणारे हे स्थान, त्यासोबत तुझंही नाव जोडलं जाणार आहे। परंतु गुरुदेव, इथे तर कोणीच दिसत नाही। तू पोहोचल्यानंतर येतील सगळे। हळूहळू गाव तयार होईल, वस्ती तयार होईल, दूरहून लोक यायला लागतील कानिफा। गुरुदेव, याचा अर्थ तुम्ही हे स्थान मला देता आहात? होय, हे तुझे अर्थात नाथपंथाचे स्थान असणार आहे। या प्रांतात राहून तुला कार्य करायचं आहे कानिफा। जे दुःखी आहेत, जे कष्टी आहेत त्यांना तुला आधार द्यायचा आहे। ज्यांना व्याधी आहेत त्यांना तुला बरं करायचं आहे। जे चिंतित आहेत त्यांना चिंतामुक्त करायचं आहे। ज्यांच्याकडे अन्न नाही, वस्त्र नाही, त्यांना तुला अन्न वस्त्र द्यायचं आहे कानिफा। प्रत्येकाचा मायबाप होऊन तुला कार्य करायचं आहे। गुरुदेव, तुम्ही? रेवण, इथून पुढे गेला की एक स्थान आहे,
तुम्ही तिथे गेलात की भूमी प्रकाशमान होईल, ते स्थान तू ग्रहण कर. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. मी म्हणालो होतो ना की गुरुदेव दर्शन देतील. म्हणजे मला जिथं काम करायचं आहे ते स्थान मिळणार. आदेश आदेश अलग निरंजन अलग निरंजन. गुरुदेव, तुम्ही आजवर मला जे जे शिकवलत, ज्या ज्या सिद्धी प्रदान केल्यात, जे जे ज्ञान दिलत, त्या सगळ्यांचं स्मरण करून मी या ठिकाणी कार्य करेन. मला त्याची खात्री आहे. आणि हो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तुला या स्थानावर कानिफा तुझा शिष्यगण तयार करायचा आहे. जो परिवार तुझा विचार, नाथपंथाचा विचार सर्वत्र घेऊन जाईल, दूरवर त्या विचारांचा प्रचार करेल, प्रसार करेल. इथला हा सगळा भोवताल सुखी करण्याचं काम तुझं आहे कानिफा. गुरुदेव, मी गुरुपद जवळून पाहिलेलं आहे. तुम्ही मला शिष्य म्हणून जसं घडवलं, त्या सगळ्याचं स्मरण या क्षणाला होत आहे. मी गुरुपद भूषवून उत्तमोत्तम शिष्य घडवेन. केवळ एक गोष्ट ध्यानात ठेव, शिष्य निवडत असताना त्याची नाथपंथावर श्रद्धा आहे ना हे निश्चित पाहशील. जो अभक्त आहे त्याच्या पुढे नाथपंथाचं ज्ञान उघड करू नकोस. हा नाथपंथाचा नियम आहे. कारण कठोर तप करून यातील प्रत्येक गोष्ट, सिद्धी, ज्ञान मिळवलेलं आहे आणि ते सगळं आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्याचा अनादर होता कामा नये कानिफा. होय गुरुदेव, मी हे ध्यानात ठेवेन. आपण त्या स्थानापर्यंत पोहोचण्याआधी विश्रांती घेऊया, मग त्या स्थानाकडे जाऊया. त्याआधी माझ्यासाठी जल घेऊन ये. होय गुरुदेव, आलोच. बर तरी चरपटी, हे जे समोर दिसतं आहे ते 32 शिराळा गाव. इथे प्रत्येक वर्षी नागलोकातील नाग प्रत्येक नागपंचमीला माझ्या आज्ञेने इथे येतात. होय गुरुदेव, त्याबद्दल मी खूप ऐकून आहे. परंतु इथे राहणारे लोक इतक्या नागांना एकत्र पाहून भयभीत होत नाहीत का? नाही चरपटी, इथे येऊन नाग दर्शन देतात ते लोकांच्या कल्याणासाठी. नागपंचमीला जो इथे येऊन नागदेवतेचे दर्शन घेतो त्याला नागलोकाचा आशीर्वाद मिळतो. या भूमीत मी गुरुदेवांसोबत देखील आलो होतो. त्यांच्यासोबत अनेक सुंदर आठवणी आहेत इथे, आणि त्यातलीच ही सुद्धा एक सुंदर आठवण आहे. गुरुदेवांना तहान लागलेली आहे, परंतु इथे पाणी कुठेच सापडत नाहीये. काहीतरी करावं लागेल.
कोण म्हणायचं? गुरुदेवा, कोण म्हणायचं तुम्ही? इकडं पहिल्यांदाच बघतो आम्ही. होय, ह्या प्रांतात पहिल्यांदाच आलोय मी. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. माझ्या गुरुदेवांना तहान लागली आहे, परंतु इथे कुठेच पाणी नाही. अहो, इथं दूर दूर पतूर पाणीच नाही. ती झाडं दिसतात तेवढी, त्याच्या पल्याड जाल तर नुसतं माळ रान आहे. हो, पाण्याचा एक थेंब दिसना झालाय. असं करता का? तुम्ही गावाकडे चला, तुम्हाला घरातलं पाणी देतो. तसं नाही, मला आधी जाऊन गुरुदेवांना सांगावं लागेल की इथे दुष्काळ पडलेला आहे आणि पाणी नाही. तुम्ही कसे जगता इथे पाण्याविना? पशुपक्ष्यांचं काय होत असेल? मुक्या जीवांचं काय होत असेल? गुरुदेवा, कसं बस निभवतोय बघा. मला हे गुरुदेवांना सांगितलंच पाहिजे. आम्हाला बी भेटवा गुरुदेवासनी. चला. गुरुदेव, गावात कुठेच पाणी नाही. हे गावकरी मला रस्त्यात भेटले. त्यांनी सांगितलं की सगळीकडे दुष्काळ पडलेला आहे, पाणी कुठेच नाही. आणि हे स्थान तुझं आहे. आता इथलं दायित्व तुझं आहे. या प्रदेशाचं नंदनवन कसं करायचं हे तू ठरव. देवा, तुमच्या मुखातनं हे ऐकलं, अजून काय पाहिजे आम्हाला? हे कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का? हे कानिफनाथ, हे कानिफनाथ, हे कानिफनाथ. आणि हे माझे गुरु श्री जालिंदरनाथ, श्री जालिंदरनाथ, श्री जालिंदरनाथ, श्री जालिंदरनाथ. यानंतर कानिफनाथ इथेच वास्तव्य करतील. अहो, आमच्यासाठी आधार झाला, आमच्यासाठी देवच आलं म्हणायचं. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. देवा, जवळच माझं घर आहे. चला तुम्ही, माझ्या घरात असलेलं पाणी मी देतो तुम्हाला. आज देशील, उद्याचं काय? इथून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना, यात्रेकरूंना पाणी नको. कानी, आत्ताच्या आता आव्हान कर आणि लोकांना पाणी मिळेल असं बघा. जशी आज्ञा गुरुदेव. आदेश, आदेश, अलख निरंजन, अलख निरंजन.